अमरावतीमध्ये ठिणगी पडली, आता वणवा राज्यभर पेटू द्या. अमरावतीमध्ये 2 जुलैला सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं की आम्हाला ऑफलाईनच परीक्षा पाहिजे. आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीशी होतो, राहावंच लागेल. जर विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही नाही राहू तर मग कोण राहणार आहे? कारण असं आहे की विद्यार्थ्यांचे ज्या प्रश्न आहे, ज्या समस्या आहे त्या आम्हाला समजतात, ह्या व्यवस्थेला समजू शकत नाही. विद्यार्थी ओरडतात, टाहो फोडतात, पण व्यवस्थेचे कान एवढे बहिरे झाले की त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही आणि त्यांचेच कान टोचण्याचं काम आज हायकोर्टाने केलं. हायकोर्टाने सांगितलं की जो माणूस, जी संस्था, जी पब्लिक, जे लोक आपल्या न्याय हक्कांसाठी मोर्चे काढत असतील, आंदोलनं करत असतील, तर तो संविधानाने त्यांना दिलेला अधिकार आहे, त्याच्या मधात पडू नका तुम्ही. म्हणजे पोलीस हे व्यवस्थेचे गुलाम नाही, ते जनतेचे संरक्षक आहे. आणि मग म्हणून जर कोणी आपल्या न्याय हक्कासाठी बोलत असेल, पुढे येत असेल, आंदोलन करत असेल, मोर्चे काढत असेल, तर तो त्यांचा हक्क आहे, त्यांना काढू देण्यात यावे. आणि त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये काल मोर्चा झाला. आता हा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ द्या, प्रत्येक शहरामध्ये होऊ द्या, तालुका स्तरावर होऊ द्या. कारण जर विद्यार्थ्यांची खरोखर मागणी असेल की आम्हाला परीक्षा ऑनलाईन द्यायची नाही, आमचा विश्वास आयोगावर आहे, MPSCवर आहे, आयोग मोठा व्हावा आणि कोणत्याही खाजगी कंपनीला याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात येऊ नये. कारण होते काय, बऱ्याचदा आपण जे आतापर्यंत ऑनलाईन एक्झाम्स बघितल्या त्यामध्ये घोड होण्याचे चान्सेस जास्त राहतात. कारण स्क्रीन शेअरिंग असो किंवा हॅकिंग असो, ह्या गोष्टी वाढल्या. जसं जसं तंत्रज्ञान डेव्हलप झालं तसं तसं हॅकिंगसुद्धा वाढलं आणि लोक मोठी चायक असते, पैसे देऊन पेपर फोडतात, सेंटर हॅक करतात, भरपूर गोष्टी करतात. जर तुम्ही ऑफलाईन एक्झाम ॲट ए टाइम घेतली, एका दिवशीच घेतली, तर हे जो प्रकार आहे, या प्रकाराला चांगल्या पद्धतीने आळा बसू शकतो, अशी मुलांची मागणी आहे. आणि मुलांची मागणी या मोर्चांच्या माध्यमातून मुलांनी सरकारपर्यंत पोहोचवायला हवी. आणि मुलांच्या पाठीमागे आम्ही शिक्षक लोक उभे राहू. कोणीतरी म्हणालं की मुलांना हे शिक्षक लोक चिथवतात. याला चिथवणे म्हणत नाही, यांना पाठीशी उभं राहणं म्हणते. जर तुम्ही राहत नसाल पाठीशी विद्यार्थ्यांच्या, आम्हाला राहावंच लागेल. आम्ही त्यांना शिकवतो, आम्ही त्यांना संविधान शिकवतो, आम्ही त्यांना इतिहास शिकवतो, भूगोल शिकवतो, आम्ही त्यांना लँग्वेज शिकवतो, आम्ही त्यांना एक विद्यार्थी म्हणून घडवतो, एक अधिकारी त्यांच्यामध्ये बघतो आणि तो अधिकारी मग व्यवस्थेमध्ये जाऊन देशाची सेवा करतो. वल्लभभाई पटेल म्हणायचे की जे प्रशासन आहे हे खरं शासन आहे. हे शासन जे 5 वर्षानंतर बदलते हे टेम्पररी आहे, पण खरं शासन कोणतं आहे तर प्रशासन आहे. आणि म्हणून प्रशासनामध्ये गेलेला व्यक्ती हा जबाबदार असावा लागतो. आणि तो जर असा घोड करून किंवा ऑनलाईन पद्धतीनं जर येत असेल घोड करून, तर तो काय प्रशासन चालवेल? अरे मागणी विद्यार्थ्यांची आहे ना, मग तुम्ही मान्य करा. जर तुम्ही ॲट ए टाइम संपूर्ण राज्यातल्या, संपूर्ण देशातल्या निवडणुका घेऊ शकता, 1 नेशन 1 इलेक्शन म्हणू शकता, मग तुम्ही 1 स्टेट 1 एक्झाम का नाही म्हणू शकत? तुम्ही 10 लाख लोकांना एकत्र एक्झामला का बसू शकत नाही? मान्य आहे, आपल्याला बदल स्वीकारावेच लागतात. आज ना उद्या कधी ना कधी बदल स्वीकारावा लागेल. कारण जसं पहिले फॉर्म भरायचे पेपरमधून, आता ऑनलाईन भरतो आपण. पहिले डिस्क्रिप्टिव्ह व्हायची राज्यसेवा, नंतर मग ऑप्शनल आली, पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह आली. हे बदल जे असतात ते स्वीकारावेच लागतात. परंतु ते बदल स्वीकारण्याला काही निकष असावे लागतात. आगीतून फुफाट्यात नका टाकू विद्यार्थ्यांना. जर MPSC ऑनलाईन परीक्षा राबवत असेल, MPSC स्वतः, तर चालेल. पण जर MPSC म्हणेल की आम्ही महिनाभर एक्झाम राबवतो आणि फक्त नोटिफिकेशन काढतो आणि एक्झाम कोणीतरी दुसरीच कंपनी राबवेल, तर ते मात्र चुकीचे आहे. ते विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. मुलं म्हणतात MPSCवर आमचा विश्वास आहे, आम्ही जे मागितलं ते MPSCने आम्हाला दिलं, त्या सुधारणा करून घेतल्या आणि या नोटिफिकेशनमध्ये खूप चांगल्या सुधारणा ऑलरेडी केलेल्या आहे. फक्त विषय आहे विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्याचा. जर तो होत असेल तर ठीक, आणि जर होत नसेल तर जबरदस्तीने विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन परीक्षा घेणे हे मात्र साफ चुकीचे आहे. हे बघा, इथे कोणत्या व्यवस्थेला किंवा कोणत्या सरकारला विरोध नाही आहे, कोणत्या माणसाला किंवा कोणत्या नेत्याला किंवा कोणत्या पक्षाला विरोध नाही आहे. विरोध आहे आयोगाने घेतलेल्या त्या निर्णयाला. तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता, हरकत नाही, पण ऑनलाईन एक व्हावी की म्हणजे MPSCने एका दिवशी 10 लाख लोकांचे ऑनलाईन परीक्षा घ्यावी. ती स्वतंत्र प्रणाली त्यांनी डेव्हलप करावी. MPSC आयोग आहे ना. जर तुमच्याकडे माणसं नसेल तर माणसांची भरती करा, कम्प्युटर्स नसतील तर कम्प्युटर्स घ्या. सगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. नॉर्मलायझेशन कशी पद्धत असते की जर एखाद्याला 60 मार्क्स मिळाले तर त्याची 80 होऊ शकते, 90चे 70 होऊ शकते.
हा खरा तर मुलांवर अन्याय करणारा विषय आहे, अशी मुलांची भावना आहे. जर आपण फी बघितली ऑनलाईनची तर अगदी हजार हजार रुपये फी असतात. मग मला सांगा, संधी जिथे आपण समान संधीची गोष्टी करतो, समान संधी मिळाली पाहिजे असं म्हणतो, तिथे 1,000 रुपये भराल तर संधी अथवा मिळणार नाही. म्हणजे विचार करा, आपण लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतो. मला सांगा, 1,500 रुपये घ्यायचे आणि 1,000चा फॉर्म भरायचा, 500 रुपये तिकीटला जायचे. अरे संधी समान द्या ना. किंवा त्यामधला एक मार्ग काढा. MPSCचं जे रजिस्ट्रेशन असते ते एकदा करा, त्याची वार्षिक एक फी घ्या, 1,000 नाही 2,000 रुपये घ्या, परंतु समान संधी उपलब्ध करून द्या. समान संधी मुलांना मिळाली पाहिजे, एका फी मध्ये सर्व झालं पाहिजे. असं होत आहे, हे काही काल्पनिक गोष्टी नाही आहे, असं होऊ शकते. फक्त करण्याची जिद्द आणि महत्वाकांक्षा असली पाहिजे. आता सरकारने निवडणूक होती तेव्हा लाडका भाऊ योजना एक सुरू केली होती. म्हणजे प्रत्येक आस्थापनेमध्ये मुलांना काहीतरी 8-10 हजार रुपये पेमेंट देऊन त्यांना तिथे जॉईन करून घेतलं होतं. निवडणूक संपली, 11 महिन्यात मुलं गायब. अरे त्यांना कंटिन्यू करा ना, त्यांना कंटिन्यू करा. आस्थापनावरचा लोड कमी होतो आणि मुलांना रोजगार पण मिळतो. तुमच्या म्हणजे सरकारच्याही डोक्यावरचा ताण कमी होतो या अशा गोष्टीने. या गोष्टी कराव्या लागतात. या गोष्टी करण्यासाठी फक्त निवडणुकीचीच वाट नाही पाहावी लागत. ती जी आपुलकी असते बेरोजगार लोकांच्या विषयी, ती मात्र जागृत असली पाहिजे. गावगाड्यामध्ये मोठी खराब कंडिशन आहे, गरिबीची परिस्थिती आहे आणि एक होप असते पालकांना की आपला मुलगा कुठेतरी नोकरीला लागेल आणि आपला घरच्या समस्या बदलेल. आता जो हा मोर्चा आहे की आमची परीक्षा ऑफलाईनच व्हावी, यासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आपापल्या शहरांमध्ये आपापल्या ठिकाणी आंदोलन करणे गरजेचे आहे. जर खरोखरच तुमची मागणी असेल की तुम्हाला परीक्षा ऑफलाईनच द्यायची असेल तर हा वणवा आता राज्यभर पेटवणे गरजेचे आहे. कारण आपल्या मागण्यांसाठी आपल्यालाच लढा द्यावा लागणार आहे. ठीक आहे, चला थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.